दरम्यान ज्या मैदानावर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याची घोषणा केली त्याच गोरेगावच्या मैदानावर थोड्याच वेळात भाजपचा विजय संकल्प मेळावा होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या ठाकरी बाणाला भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या निमित्तानं भाजपने बनवलेल्या भव्य व्यासपीठावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य फोटो आणि बाजूला नरेंद्र मोदींचा हात जोडून असलेलं पोस्टर लावण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांना या भाषणातून नक्की काय अपेक्षा आहेत याबाबत भाजप कार्यकर्त्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। गोरेगाव येथील भाजपच्या संकल्प मेळाव्याला सुरुवात होणार आहे। पाहतो आपण हा गोरेगावमधील परिसर आहे आणि याच ठिकाणी संकल्प मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि सगळ्यांचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे, कारण यामध्ये मुख्यमंत्री बोलणार आहे। कारण 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी याच ठिकाणी सभा घेऊन युती तुटल्याची घोषणा केली होती। फक्त घोषणाच केली नाही तर भाजपवरती कडाडून टीका सुद्धा केली होती। याच टीकेला प्रत्युत्तर म्हणून आज जाणार असल्याचं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि आज मुख्यमंत्री असतील, आशिष शेलार असतील, ह्या संपूर्ण शिवसेनेने केलेल्या टीकेचा बदला घेतला तर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। समोर जर स्टेजवरती बॅनर पाहिला आपण तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसतील, नरेंद्र मोदी पंतप्रधान दिसतील आणि कोपऱ्यामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील। शिवसेनेच्या बॅनरवरती फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता, मात्र ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा भाजपने जो आहे संपूर्णपणे प्रत्येक कार्यक्रमामध्ये वापरलेला होता, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे विधानसभेप्रमाणेच मुंबई महापालिका सुद्धा अशाच प्रकारची संपूर्णपणे ही रणनीती तयार केलेली आहे। आता मुख्यमंत्री काय नेमकं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्याप्रमाणे अनिल निर्मळसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र। तर भाजपच्या विजय मेळाव्याला सुरुवात झालेली आहे। आपण जाणार आहोत थेट भाजपच्या विजय मेळाव्यात। शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। भारतीय जनता पार्टीचा आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? या ऐतिहासिक मुंबई भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेतल्या विजयाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या ऐतिहासिक मेळाव्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार आणि मी सर्व सहकार्यांना विनंती करतो की या ऐतिहासिक मेळाव्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांना ही विजयाची माला घालून या भारतीय जनता पार्टीच्या मुंबई महानगरपालिकेतल्या विजयाची आपण दुंदुभी या ठिकाणी घुमवूया। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, अरे देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की। या ऐतिहासिक मेळाव्याला आता या ठिकाणी आपण सुरुवात करतोय। आपण भारतीय जनता पार्टीच्या जय जयकाराच्या घोषणा या आपण या ठिकाणी दिल्या। ही महानगरपालिकेची निवडणूक ही याकरता ऐतिहासिक होणार आहे की 23 फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतर या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने कोण सत्तेवर येणार असेल तर ती फक्त भारतीय जनता पार्टी ही 21 फेब्रुवारीच्या मतदानानंतर
मित्रांनो या ठिकाणी सत्तेवर येणार आहे. अनेक घोषणा ऐकल्या, काही जणांची भाषणं ऐकली आणि